नमस्ते यूट्यूब फॅमिली, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत। तर आज मी बनवणार आहे भरून भेंडीची भाजी। आता ह्याला तुम्ही भेंडी फ्राय पण म्हणू शकता, भरलेली भेंडी। त्याच्यासाठी मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे। भेंडीचे असे मी 2 तुकडे करणार आहे आणि मध्ये भेंडी कट करणार आहे, म्हणजे याच्यामध्ये मला व्यवस्थित मसाला भरता येईल। बघा, अशी भेंडी चिरून घ्यायची आपल्याला। आता इथे माझी सगळी भेंडी चिरून झालेली आहे। आता मी मसाला बनवणार आहे भेंडीमध्ये भरण्यासाठी। तो पहिले तर मी गॅस पेटवला, तर कढई ठेवली। आता त्याच्यामध्ये मी खोबरं घेतलेले आहे सुकं, शेंगदाणे घेतलेत, कढीपत्ता, 5-6 लसूणच्या कळ्या, कोथिंबीर, 2 मिरच्या। आता याच्यामध्ये फक्त आपल्याला शेंगदाणे आणि खोबरं थोडंसं भाजून घ्यायचे। व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे। आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। 2 मिरच्या, कोथिंबीर, लसूण, खोबरं, शेंगदाणे, जिरं, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ। व्यवस्थित मी हे बारीक करून घेतलेलं आहे। आता एका ताटामध्ये काढूयात। चला तर मग जी भेंडी मी कापून ठेवली आहे त्याच्यामध्ये पटापट मला हे बारीक केलेलं वाटण भरून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे मी वाटण त्याच्यामध्ये भरणार आहे। आता ही भेंडी मी चिरतानाच व्यवस्थित बघून चिरलेली आहे, कारण खूप वेळा काय होतं, भेंडी किडकी निघाली तर ते आपल्याला कळत नाही। असे एक एक करून मी सगळ्या भेंडीमध्ये मसाला छान भरून घेतलेला आहे दाबून। आता इथे माझी सगळी भेंडी अशी भरून झालेली आहे। आता आपण ह्याला फ्राय करायचे। फ्राय करण्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकत आहे। तव्यावरती सुद्धा करू शकतो आपण। बघा, असे एक एक करून मी सर्व भेंडी तेलामध्ये ठेवून घेणार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग पटापट इकडे मी सगळी भेंडी अशी व्यवस्थित तेलामध्ये ठेवलेली आहे। वरून राहिलेला मसाला टाकलाय आणि कढीपत्ता। आता याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि गॅस स्लो करून 1, 2 ते 3 मिनटं भेंडी शिजवून घेणार आहे। वा वा, झाली आपली भरलेली भेंडी खाण्यासाठी तयार। या तर मग भेंडी खायला।